मुंबईत एफडीएने मोठी कारवाई केलेली आहे। मॅकडॉनल्ड स्टेटसचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। कुलाब्यातील मॅकडॉनल्डचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। नरिमन पॉइंटच्या स्टेटसमध्ये ही अस्वच्छता आढळून आलेली आहे। खार जिमखान्याचाही अन्न परवाना निलंबित करण्यात आलाय, तर सांताक्रूजच्या बजरंग स्वीट्सवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईतील 7 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, नामांकित अशा मुंबईतील काही रेस्टॉरंटवर आता कारवाई करण्यात आली, अधिकची अपडेट काय? नक्कीच आपण बघतोय की ह्या सगळ्या रेस्टॉरंटवर पहिल्यापासूनच तुकाराम मुंढे यांची नजर होती। त्यांनी आधीच खरं तर सूचना देखील दिलेल्या होत्या। यावेळेला जर आपण बघितलं तर 1-1.5 महिना झाला सातत्याने कारवाई सुरू आहे आणि असं असून सुद्धा जर आस्थापना जर सुधारत नसतील तर नेमकं प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलंय। तर नेमकं आम्ही काय करावं असा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलंय। त्यानुसार आपण बघितलं तर काल देखील त्यांनी बऱ्याच कारवाया केल्यात। या 2 दिवसात जर बघितलं तर टोटल आस्थापनांवर 89 हॉटेल्स जे आहेत त्याच्यावर त्यांनी कारवाया केल्या। त्यातल्या 71 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठवल्या। 13 आस्थापनांचे परवाने जे आहेत ते त्यांनी निलंबित केलेत। टोटल 2 दिवसात जवळपास 22च्या अधिक धाडी 22हून अधिक धाडी त्यांनी घातलेल्या पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर टोटल दुग्धजन्य पदार्थ असतील त्याच्यावर देखील त्यांनी कारवाई केली आहे। पान, गुटखा, तंबाखू यांना तर बंदी आहे, मात्र तरी सुद्धा अशा पदार्थांची छुपी का होईना पण विक्री चालू आहे आणि त्यासाठी देखील त्यांनी कारवाई केलेली पाहायला मिळते। जर आपण बघितलं तर साधारण 12 त्यामध्ये 18 व्यक्तींना देखील त्यांनी अटक केली आहे आणि 14,55,000हून अधिकचा माल जो आहे तो त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जप्त केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत ही कारवाईचा आकडा देखील मोठा आहे आणि मॅकडॉनल्ड सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी देखील त्यांनी कारवाई केली आहे। कुलाबाचा हे मॅकडॉनल्ड आहे। खरं तर मॅकडॉनल्ड आहे गरीब लोकांना परवडणार आहे। ते 25 ते 30 रुपयामध्ये तिथे एक बर्गर मिळतं आणि अशा ठिकाणी देखील त्यांनी कारवाई केली आहे। कारमधल्या काही रेस्टॉरंटवर कारवाई केलेली पाहायला मिळते। स्वीट्स दुकानांवर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली पाहायला मिळते। एकंदरीतच तुकाराम मुंढे आता कुठे थांबायचं नाव घेत नाहीयेत। सातत्याने कारवायांचा जो परिपाठ आहे तो त्यांनी चालूच ठेवलेला पाहायला मिळतो। अगदीच भाग्यश्री, या कारवाईत नेमक्या काय त्रुटी आढळलेल्या आहेत या आस्थापनांमध्ये? नक्कीच काही ठिकाणी आपण बघतोय की ज्या गोष्टी म्हणजे ज्या भाज्या असतात किंवा साठवणुकीचे ठिकाण आहे ते बरोबर नाही आहे। काही ठिकाणी जमिनींना बुरशी लागलेली आहे, काही ठिकाणी भिंतींना बुरशी लागलेली आहे, काही ठिकाणी जे पाणी आहे जे स्वच्छतेच्या ठिकाणचं पाणी ते तुंबलेलं आढळून आलं आहे। प्लेट्स किंवा काही आस्थापनांच्या जमिनीवर उंदीर किंवा झुरळं फिरताना पाहायला मिळतात। अशा अनेक त्रुटी ज्या आहेत त्या त्यांनी त्यामध्ये नोंद केलाय आणि मग त्यांनी परवाना रद्द केलाय। काही ठिकाणी नोटिसा देखील दिल्यात, सुधारण्याचा अवधी देखील दिलेला आहे, मात्र सुधारण्याचा अवधी देऊन देखील सुधारत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर ह्या कारवाया केल्या जात आहेत त्याच्यामध्ये मात्र आम्ही परवाना निलंबित करतोय असं देखील तुकाराम मुंढे यांनी सांगितलेलं पाहायला मिळतंय। अगदीच भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या अधिकच्या माहितीबद्दल।